नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये स्वागत। मी मोनाली। उंबरडा बाजारात 122 दाम्पत्यांचा भव्य सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न। वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील उंबरडा बाजार येथे एक अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम पार पडला आहे। मातोश्री मारोटकर बहुउद्देशीय सांस्कृतिक शिक्षण प्रसारक संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या कन्यादान योजनेअंतर्गत 122 जोडप्यांचा सर्वधर्मीय भव्य सामूहिक विवाह सोहळा अत्यंत उत्साहात आणि सोहळापूर्वक संपन्न झाला। उंबरडा बाजार येथील श्रीमती मैनाबाई मते महाविद्यालयाच्या निसर्गरम्य परिसरात या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 57 मागासवर्गीय आणि 65 ओबीसी अशा एकूण 122 नवदाम्पत्यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली। या सोहळ्याचे अध्यक्षस्थान उंबरडा बाजारचे सरपंच श्री राज पाटील चौधरी यांनी भूषवले। तसेच या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सौ वैशालीताई येळणे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख, संध्याताई आव्हाडे, कारंजा तालुका महिला आघाडी प्रमुख, सुप्रियाताई महाजन, श्रीमती ज्योतिताई गणेशपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दुर्गाबाई घोडे, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव ढोरे, माजी पंचायत समिती सदस्य राजूभाऊ घोडे, माजी उपसरपंच डॉक्टर पंकज काटोले, अस्थिरोग तज्ज्ञ बाबारावजी दिगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन मते, सचिव मते महाविद्यालय, प्राचार्य धनराज मते यांच्यासह परिसरातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। आयोजक व परिश्रम कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वसंत मारोटकर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री हरिदास ढोरे येवता यांनी अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडले। हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे सदस्य पत्रकार सचिन गिरी, गजानन टोंपे, गजानन लायबर, अशोक नेमाडे, दशरथजी रोकडे, हरिदास गुहाडे, पत्रकार प्रकाश आडे, नितीन लायबर, मयूर दिगडे, रवींद्र पी हरदे आणि मंगेश घोडे आदींनी विशेष परिश्रम घेतले। तसेच कार्यक्रमाचे छायाचित्रण पत्रकार मोनाली मॅडम गणवीर, गजानन वरगट आणि अमोल गुडकर यांनी केले। कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक आणि भाजपा महिला आघाडी वाशिम जिल्हा उपाध्यक्षा सौ ललिताताई मारोटकर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, वधूवर आणि ग्रामस्थांचे आभार मानले। या सोहळ्याची चांगल्या प्रकारे सांगता करण्यात आली। बातमी संकलन विनोद कुमार गणवीर, प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह, कारंजा लाड। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपल्या सर्वांचे स्वागत करते। आणि आज आपण आहोत उंबरडा बाजार येथे। तर आज या ठिकाणी माझ्या मागे जी आयोजक मंडळी आहे, तर त्यांनी आज येथे 122 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते। तर त्यामध्ये सर्व धर्मियांचाच हा सामूहिक विवाह सोहळा इथे पार पडलेला आहे। तरी सुद्धा आपण काही प्रश्न करूया आयोजन मंडळाशी। कोण बोलते, तुम्ही बोलता? ठीक आहे सर, नमस्कार, स्वागत आहे आपल्या आमच्या चॅनल मध्ये। तर काय सांगाल आपण आज या सोहळ्याबद्दल, हा सामूहिक विवाह सोहळा याबद्दल? सामाजिक समतेचा, एकोप्याचा संगम या उंबरडा बाजार नगरीमध्ये आम्ही मातोश्री मारोटकर बहुउद्देशीय सांस्कृतिक शिक्षण प्रसारक संस्था उंबरडा बाजारच्या वतीने आणि सहकार्याच्या वतीने या ठिकाणी संपन्न केलेला आहे। मागासवर्गीय या सोहळ्यामध्ये 57 जोडप्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि 65 ओबीसी जोडप्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे। मग तरी सुद्धा आपण हा सोहळा आयोजित केला आहे, तरीही या विवाह सोहळ्याला 122 जोडप्यांनी आपली इथे आज हजेरी लावलेली आहे। तरी सुद्धा त्यांना हा विवाह सोहळा म्हणजे हा मेळावा पार पडल्याच्या नंतर म्हणजे आपण आपल्या वतीनं काय देणार आहात आपण? शासनाच्या वतीनं आम्ही संस्थेच्या वतीनं शासनाकडून वधूपित्याला 25,000 रुपये अनुदान पाठपुरावा करून त्यांना प्राप्त करून देणार आहोत। हे आमचं आम्ही कर्तव्य पार पाडणार आहोत। तरी सर, आपण या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? आज जो हा 122 जोडप्यांचा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे, तरी सुद्धा या मेळाव्याला बरेच जणांची उपस्थिती लाभलेली आहे। तर आपल्या वतीने आपण त्यांना काय सांगाल? निश्चितपणे मातोश्री मारोटकर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं हा इथे उंबरडा नगरीमध्ये हा सोहळा पार पडला आहे। या सोहळ्यामध्ये जवळपास 122 जोडप्यांनी इथे सहभाग घेतला आणि काळाची आज गरज आहे सामूहिक विवाह सोहळा होण्याची। पूर्वी काळात आपल्या इथे सामूहिक विवाह सोहळे व्हायचे भागवतमध्ये किंवा अनेक ठिकाणी। आता मारोटकर बंधू आणि आडे बंधू यांच्या वतीनं ही जी आता चालना येत आहे आपल्या या भागामध्ये, तर निश्चितपणे मी गावचा सरपंच या नात्याने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यात असेच मेळावे होत राहो, जेणेकरून गरिबांचे लग्न या सामूहिक विवाह सोहळ्यात होत राहील आणि आर्थिक कोंडीतून मुलीचे आईवडील, मुलांचे आईवडील वाचतील आणि आत्महत्येचं प्रमाण कमी होईल।
शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचा आदर्श घेऊन आज आम्ही या ताईचं लग्न सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये आज सादर केलं. त्यांच्या आईवडिलांचा जो आशीर्वाद आम्हाला लागल असाच आशीर्वाद अनेक वधूपित्यांनी आदर्श घ्यावा अशी आम्ही प्रत्येक आईवडिलांना विनंती करू दरवर्षी की आज सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये जो होणारा 4 ते 5 लाख रुपये खर्च आहे, प्रसंगावधान शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते, ती वेळ शासनाकडून आज आपल्या शेतकऱ्यावर येऊ नये म्हणून शासनातर्फे 25,000 रुपये अनुदान देखील मिळतं आणि जेवणाचा खर्च, वराड मंडळीचा खर्च हे सर्व आयोजक मंडळी करतात. असे या ताईचा आदर्श सगळ्या जोडप्यातून या लोकांनी घ्यावा अशी मी विनंती. जे काही कालावधी दिलेला आहे की या योजनेअंतर्गत जे सामूहिक विवाह मेळावे पार पडतात त्या सामूहिक विवाह मेळाव्याला लग्न होऊन किती कालावधीमध्ये तो निधी उपलब्ध झाला पाहिजे, तर ते नियमाने शासनाने सुद्धा त्या गोष्टीचा त्या योजनेचा त्या पद्धतीने त्यांना लाभ देणं आणि त्या कालावधीत लाभ देणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या कालावधीत त्या लोकांना ते लाभ मिळायला पाहिजे आणि जर मिळत नसेल तर शासनापर्यंत आम्ही आमच्या माध्यमातून नक्कीच ही बातमी पोहोचवण्याचा प्रयत्न करू की जर असं कुठेतरी अडचण निर्माण होत असेल तर ती अडचण लवकरात लवकर दूर व्हावी आणि या जोडप्यांना लवकरात लवकर त्या गोष्टीचा लाभ मिळावा. धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन बातम्याकरिता बेल आयकन दाबा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा. मी मोनाली मॅडम घेते रजा. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.